चला आज आपण जाऊया नवीन ठिकाणी. हा आहे गगनबावडा घाट. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा एक घाट. याला करूर घाट ही म्हणतात. या घाटाचं काम आताच पूर्ण झालं आहे. जाताना गणपतीच्या चित्राने आमचं लक्ष वेधलं. त्याला गगन मोरया म्हणतात. आपण आलो आहोत गगनगडावर. इथे आपण कार पार्क करू शकतो. या गडावरील श्री क्षेत्र गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. या आश्रमात जाण्यासाठी 200-250 पायऱ्या आहेत. थोडं वर चढून गेल्यावर उजव्या हाताला रेडाची प्रतिमा आहे व श्री चैतन्य म्हसोबा, त्याचे सुंदर आणि रेखीव कोरीव व काम केलेली प्रतिमा आहे. दर्शन घेतल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर इथून गगनबावडा घाट एवढा सुंदर दिसतो की हे दृश्य पाहतच राहावं. हे उंच पर्वत, त्यामधून नागमोडी वळण घेत असलेला हा बावडा घाट. कमानीमधून आत आल्यावर इथे एक नैसर्गिक गुहा आहे. गणपती व हनुमानाची प्रतिमा आहे. तसेच नवग्रह स्थान आहे. इथे गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. थोडं वर चढून गेल्यावर पठाराच्या डाव्या बाजूला संगम रवरी ध्यान मंदिर आहे. या ध्यान मंदिरात खूप शांत व प्रसन्न वाटतं. या मंदिरात गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. ही मूर्ती बघून हा मला भास झाला की ते जिवंत आहेत की काय. ध्यान मंदिरातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला घोड्यावर स्वार गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया गगनगडाचा उर्वरित भाग. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा.